चणे कच्चे खावे की उकळून खावे, जाणून घ्या चणे खाण्याचे हे चमत्कारिक फायदे। मित्रांनो, आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहारामध्ये समाविष्ट करत असतो। या कडधान्याचे आपल्या शरीराला विविध फायदे सुद्धा मिळत असतात, परंतु असे काही कडधान्य आहेत जे आपल्या शरीराला अतिशय ऊर्जा प्रदान करत असतात आणि कमी काळामध्ये आपल्या शरीराला पोषक तत्व सुद्धा प्रदान करण्याचे कार्य करत असतात। म्हणून मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या एका कडधान्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि ते कडधान्य म्हणजे चणे। चणे हे नियमितपणे खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त होत असते आणि चणे खाण्याचे वेगवेगळे प्रमाणसुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये व अन्नशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे। चण्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील स्नायूसुद्धा वाढतात आणि त्याचबरोबर पोटावरील अतिरिक्त चरबीसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते। नियमितपणे चणे सेवन केल्याने आपल्या डोळ्याची नजरसुद्धा तेज बनते आणि त्याचबरोबर हृदयाची गतीसुद्धा निरोगी राहते। चणे खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदे मिळतात। आपल्यापैकी अनेक जण दैनंदिन जीवनामध्ये चण्याचा समावेश वेगवेगळ्या पालेभाज्यामध्ये सुद्धा करत असतो। मित्रांनो, आपण अनेकदा चणे उकळून घेतो किंवा कच्चे सुद्धा खात असतो, परंतु अशावेळी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की जर आपल्या शरीराला शक्ती प्राप्त होत असेल तर अशावेळी हे चणे कच्चे खायला हवे की उकळून खायला हवे। जर आपण चुकीच्या पद्धतीने चणे खाल्ले तर आपल्या शरीराला त्याचा फायदा होण्याऐवजी चुकीचा फायदा होऊ शकतो। म्हणून मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की चणे खाण्याची नेमकी पद्धत कोणती आहे। मित्रांनो, बहुतेक वेळा आपण चणे खात असतो ते शिजून किंवा भिजून खात असतो किंवा कधी ते उकळून खात असतो, तर कधी मोड आलेले चणे आपण खात असतो। या तिघांपैकी नेमके कोणते चणे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते हे सुद्धा जाणून घेणे अत्यंत गरजेचे ठरते आणि हे जाणून घेत असतानाच कोणते चणे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते व कोणत्या प्रकारचे चणे आपल्या पचनसंस्थेसाठी चांगले असते हे सुद्धा जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते। मित्रांनो, कच्च्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन याची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते आणि फॅट कमी असतात। जेव्हा आपण चणे उकळतो तेव्हा त्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीनची मात्रा कमी होऊन जाते आणि जेव्हा आपण चणे भिजून मोड येण्यासाठी ठेवतो तेव्हा त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व याची मात्रा आपल्याला आढळते। यामुळे आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वसुद्धा प्राप्त होतात, आपल्या शरीरासाठी पोषक ठरतात। पण त्याचबरोबर उकळलेले चणे खाल्ल्याने आपली पचनसंस्थासुद्धा चांगली राहते आणि उकळलेले चणे खाल्ल्याने ते पचन होण्यासाठी सुद्धा जास्त कालावधी लागत नाही। म्हणून या दोघांपैकी उकळलेले चणे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात। जर तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर अशा वेळी आहारामध्ये उकळलेले चणे खाणे अत्यंत गरजेचे आहे। जेव्हा आपण मोड आलेले चणे याच्याबद्दल चर्चा करतो तेव्हा अशा वेळी अशा प्रकारचे चणे खाणे आपल्या शरीराला खूपच पोषक ठरतात। अशा प्रकारच्या चण्यामध्ये विटॅमिनचे प्रमाण भरपूर असते, परंतु जेव्हा आपण हे चणे भिजत घालतो तेव्हा विशिष्ट प्रकारची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे, कारण बहुतेक वेळा जास्त काळ चणे भिजवल्यामुळे त्यावर अनेक सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता असते आणि अशावेळी हे चणे खाताना यामध्ये थोडे गरम पाणी टाकून खायला हवे, अन्यथा आपल्याला या जीवजंतूमुळे पोटात इन्फेक्शनसुद्धा होऊ शकते। म्हणून आहारामध्ये चण्याचं सेवन करत असताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे। चणे खाल्ल्याने आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त होते आणि ही ऊर्जा आपल्या शरीराच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चणे खाण्याची पद्धत आणि चण्याचे फायदे हे जाणून घेतलेले आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।